1 जानेवारी रोजी बाळ्याच्या पारेषण कंपनीमध्ये दत्तात्रय पाटील नावाच्या कर्मचाऱ्याची विदाऊट परमिट न काढता त्याला जबाबदार असणारे कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि त्यांचे तंत्रज्ञ या 3 लोकांनी त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले। परमिट न काढता त्याला खांबावर चढायला लावले आणि त्याचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आणि यांच्यावर कोणतीही कारवाई MSCBच्या प्रशासनाने केली नव्हती। मागील 3 दिवस आम्ही वाट बघत होतो। त्यांची सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम करत असताना लिहून दिलं की आज संध्याकाळी 6 पर्यंत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करू, पण 3 दिवस झालं प्रशासन यांना झाकून घ्यायचा प्रयत्न करत होतं, या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होतं आणि त्या शेतकरी पुत्रावर अन्याय होत होता। आज आम्ही माननीय राजनभाऊ जाधव, मी स्वतः, सूर्यकरण भोसले, सोमनाथ राऊत ही सगळी मंडळी आले आणि त्यांना जाब विचारला की तुम्ही मेलेल्या कर्मचाऱ्याला काय न्याय देणार आहे, तुम्ही का पाठीशी घालता। तोपर्यंत आमच्या असं निदर्शनास आलं की त्यावेळेस जे कर्मचारी उपस्थित आहे त्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवून सर्व पुरावे नष्ट करण्याचं काम हे इथले अधिकारी करत होते। आज त्यांना जाब विचारला, त्यांचे वरिष्ठ अधिकारी चीफ इंजिनियर पुण्याचे जे बसतात ते कोलप साहेब त्यांना जाब विचारला, त्यांचे HRचे गोडसे साहेबांना जाब विचारला। त्यांनी तात्काळ कारवाई करून त्या 3 अधिकाऱ्यांना आज सेवेतून त्यांनी निलंबित केलं आहे। या निलंबित होण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण सांगतो, ज्या लोकांनी त्यांना अशा पद्धतीनं सहकार्य करून त्या मृत्यूस जबाबदार असणारे जे काय आहेत, जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या प्रकरणाचा धडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार। या प्रकरणामध्ये यांच्या मृत्यूस जे लोक कारणीभूत आहेत त्या सगळ्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपल्याकडे 1 तारखेला 220 उपकेंद्रामध्ये आपले कर्मचारी दत्तात्रय पाटील स्विचयार्डमध्ये काम करत असताना अपघात होऊन जखमी झाले होते आणि आपण त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं, पण त्यामधून आपण त्यांना काही वाचवू शकलो नाही। सदरील विषयामध्ये आपण 2-3 दिवसापासून जे काही आम्हाला कंपनीने सर्व्हिस रेग्युलेशनप्रमाणे अधिकार दिले आहेत त्या सर्व कार्यवाह्या आम्ही दैनंदिन वेळ काढून वेळेमध्ये पूर्ण केलेल्या होत्या। आज आपण या ठिकाणी आलात, सकाळपासून या कार्यालयामध्ये तुम्ही या ठिकाणी बसलात। या विषयामध्ये कार्यवाही करण्याचे अधिकार मला नव्हते। तुमच्यासमोरच मी ऑफिस नोट तयार केली, आमचे मुख्य अभियंता आदरणीय कोलप साहेब यांच्याशी बोललो, आमचे AGM HR यांच्याशीही बोललो आणि त्यांच्या तोंडी सूचनेनुसार सध्या परिस्थितीमध्ये जो काही अपघात झालेला आहे त्या काळामध्ये जे शिफ्टमध्ये उपकेंद्रामध्ये कर्मचारी उपस्थित होते सर्व कर्मचारी या विषयामध्ये ऑपरेशन्समध्ये म्हणा, मेंटेनन्समध्ये, दैनंदिन कामामध्ये त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी असते। म्हणून या ठिकाणी जे काही शिफ्टमध्ये आणि उपकेंद्र प्रमुख कार्यरत होती त्या व्यक्तीवरती आपण वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांचा ॲडवाईस घेऊन त्यांना आपण सस्पेंड केलेला आहे आणि त्यानंतर मी कालच संध्याकाळी एक समिती प्रस्तावित केलेली आहे आणि ती समिती जो काही आपला अपघात झालेला आहे त्या सर्व अपघाताचं चौकशी करतील आणि चौकशीअंती जो काही फायनल त्यांच्याकडनं अहवाल येईल त्यानंतर आपल्याला फायनल कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत। या ठिकाणी मी दैनंदिन मला जे काही कंपनीने अधिकार दिले त्यावरती कार्यवाही केलेली आहे। माझ्यापरीनं मी सर्वांना सर्वसमावेशक न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण याच्यानंतर जे काही कमिटीचा रिपोर्ट येईल त्यानंतर आपल्याला फायनल कार्यवाही या ठिकाणी दिसून येईल। यामध्ये किती लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे? कार्यकारी अभियंत्याचा प्रामुख्याने सहभाग दिसतो? नाही, सध्या परिस्थितीमध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, डेप्युटी इंजिनियर आणि एक टेक्निशियन्स शिफ्टमध्ये कार्यरत असतात। त्या 3 लोकांवरती प्रथमदर्शनी जो काही अहवाल आलेला आहे त्यानुसार आम्ही कार्यवाही केलेली आहे। जो आपण सस्पेंड केलेला अधिकारी आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, काय नाव आहे यांचं? त्यांचं युवराज मोरे असं नाव आहे आणि ते केंद्रप्रमुख म्हणून काम करतात। Like, subscribe, click on the bell.